नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपण कंबाईन गट क पूर्व 2019 चा जो पेपर झाला होता त्यातले गणित आणि बुद्धिमत्तेचे जे काही 15 प्रश्न आहेत त्याच आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहे. तर बघा, त्याच्या आधी आपलं जे ऍप्लिकेशन आहे सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग नावाचं, तर त्याच्यावरती आपण कंबाईनसाठी सेपरेट बॅच सुरू केलेली आहे. तर बॅचची फी फक्त आपली 999 रुपये असेल. तर बॅचमध्ये तुम्हाला 200 पेक्षा जास्त लेक्चर्स बघायला मिळतील. प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला 4 वेळा बघता येईल आणि बॅचचा कालावधी आपला 3 महिन्यांचा असेल. सेम याचप्रमाणे आपण एमपीसी साठी पण सेपरेट बॅच सुरू केली आहे आणि त्या पण बॅचची फी आपली 999 रुपये असेल. त्याच्यामध्ये पण तुम्हाला 200 पेक्षा जास्त लेक्चर्स बघायला मिळतील. प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला 4 वेळा बघता येईल आणि बॅचचा कालावधी आपला 3 महिन्यांचा असेल. तर बघा, आता पहिला प्रश्न बघू आपण. तर बघा, खरे खोटे चॅप्टरवरती क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये? अजिंक्य, रमेश व वैभव यांना प्रथम, दुसरा व तिसरा क्रमांक मिळाला, पण क्रमाने नव्हे. त्यांना विचारले असता ते प्रत्येकी 2 उत्तरे देतात. त्यापैकी एक खरे व दुसरे खोटे असते, पण त्याच क्रमाने नव्हे. त्यांची उत्तरे खालीलप्रमाणे आहेत. तर बघा, आता प्रत्येकाला प्रश्न विचारल्यानंतर ना त्याने प्रत्येकाने 2-2 वाक्यांमध्ये उत्तर दिलेले. त्यातले एक वाक्य खरं असलं पाहिजे आणि एक वाक्य खोटं असलं पाहिजे. ठीक आहे. बरं, आता काय दिसतंय पाहिजे मग तुम्हाला? रमेश काय म्हणतोय बघा, मला प्रथम क्रमांक मिळाला आणि अजिंक्यला दुसरा क्रमांक मिळाला. आपण हे वाक्य बरोबर पकडलं आणि हे वाक्य चूक पकडलं. बघा, ज्यावेळेस एक वाक्य बरोबर आणि एक वाक्य चूक असताना त्यावेळेस तुम्ही दोनच कंडिशन मध्ये म्हणजे दोनच ह्याच्यामध्ये तुम्ही उत्तर काढू शकता. जर पहिल्यामध्ये उत्तर नाही आलं तर दुसऱ्यामध्ये उत्तर निघून जातं. बघा, आता काय दिसतं तुम्हाला इथं? रमेशला आपण काय केलं? पहिलं वाक्य बरोबर पकडलं, अजिंक्यचं आपण आणि रमेशचं दुसरं वाक्य आपण चूक पकडलं. ह्याच्यामध्ये जर कंडिशन फॉलो झाली वा प्रत्येकाचं एक वाक्य बरोबर एक वाक्य चूक आलं तर आपलं उत्तर निघून जाते. आणि जर नाही आलं तर फक्त काय करायचं? उलटं करायचं. हे वाक्य चूक करायचं, हे वाक्य बरोबर करायचं, आपलं उत्तर निघून जाते. बघा, रमेश काय म्हणतोय? मला प्रथम क्रमांक मिळाला. हे वाक्य आपण बरोबर पकडलं. याचा अर्थ रमेशला कितवा क्रमांक मिळाला? पहिला क्रमांक मिळाला. ठीक आहे बघा. आणि क्रमांक किती? 3च आहेत. 1, 2 आणि 3. बघा, अजिंक्यला दुसरा क्रमांक मिळाला आणि हे वाक्य जर चूक असेल तर अजिंक्यला मग राहिला क्रमांक कुठला? तिसरा क्रमांक असेल. अजिंक्य झाला तिसऱ्या क्रमांकावर. ठीक आहे बघा. चला, आता वैभव काय म्हणतोय बघा, मला प्रथम क्रमांक मिळाला. वैभवला प्रथम क्रमांक मिळालेला आहे का? नाही. रमेशला पहिला क्रमांक मिळाला आहे. त्यामुळे त्याचं हे वाक्य काय झालं? चूक झालं. आणि इथे काय दिले बघा, रमेशला दुसरा क्रमांक मिळाला. बघा, रमेशला कितवा क्रमांक मिळालेला आहे? बघा, पहिला क्रमांक मिळालेला आहे. त्यामुळे त्याचं हे पण वाक्य काय ते चूक येते. आणि आपल्याला काय सांगितलं त्यांनी? प्रत्येकाचं एक वाक्य बरोबर आलं पाहिजे, एक वाक्य चूक आलं पाहिजे. फक्त काय नाही, आता फक्त हे उलट करा पहिलं वाक्य. चला, हे पुसून टाका बाकीचं. बघा, हे वाक्य चूक करा आणि हे वाक्य बरोबर करा. काय निघते ह्याच्यामध्ये आता? चला, रमेश काय म्हणतोय बघा, अजिंक्यला दुसरा क्रमांक मिळाला. हे वाक्य आपण बरोबर पकडलं, म्हणजे अजिंक्यला दुसरा क्रमांक मिळाला आहे. ठीक आहे बघा. आणि रमेशचं वाक्य काय? मला प्रथम क्रमांक मिळाला. आणि हे जर चूक असेल तर याचा अर्थ रमेशला राहिला क्रमांक कुठला? मग तिसरा क्रमांक. कारण की दुसरा तर ह्याला मिळालेला आहे आणि पहिला त्याला मिळालेला नाही. मग राहिला कुठला? तिसरा. मग पहिला क्रमांक कोणाला असेल? वैभवला असेल. ठीक आहे. आता वैभव काय म्हणतोय बघा, मला प्रथम क्रमांक मिळाला. वैभवला प्रथम क्रमांक मिळाला आहे का? तर आहे. हे वाक्य बरोबर आहे. ठीक आहे बघा. आता रमेश काय म्हणतोय बघा, चला रमेशला दुसरा क्रमांक मिळाला. बघा, रमेशला दुसरा क्रमांक मिळाला आहे का? नाही. रमेशला तिसरा क्रमांक मिळाला आहे. त्याच्यामुळे त्याचं हे वाक्य काय ते चूक येते. बघा, परत अजिंक्य काय म्हणतोय बघा, मला प्रथम क्रमांक मिळाला. अजिंक्यला प्रथम क्रमांक मिळाला आहे का? नाही. वैभवला मिळाला. त्यामुळे त्याचं हे वाक्य चूक झालं. आणि तिसरं काय दिले बघा, रमेशला तिसरा क्रमांक मिळाला. रमेशला तिसरा क्रमांक मिळाला आहे का? तर आहे. त्यामुळे त्याचं हे वाक्य काय झालं? बरोबर झालं. मग आता लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतंय बघा. बघा, आता बरोबर बघा, एक वाक्य बरोबर, एक वाक्य चूक, बरोबर चूक, बरोबर चूक. प्रत्येकाचं एक वाक्य बरोबर आलं, एक वाक्य चूक आलं, म्हणजे आपल्याला पूर्ण मांडणी कळाली. मग इथं विचारलं काय बघा त्यांनी आपल्याला, अजिंक्यला कोणता क्रमांक मिळालेला नाही म्हटलेले. हे वाक्य चुकीचं आहे. इथं अजिंक्यला कुठला क्रमांक मिळाला पाहिजे होतं. तर अजिंक्यला कुठला क्रमांक दिसतोय बघा तुम्हाला? इकडे दुसरा क्रमांक दिसतोय. येत्या लक्षामध्ये बघा, अजिंक्यला कुठला क्रमांक मिळाला? तर दुसरा क्रमांक मिळाला. म्हणजे अजिंक्यला क्रमांक कुठला मिळाला ते तर सांगू शकतो आपण, दुसरा मिळाला. ठीक आहे बघा. बरं, आता पहिल्यांदा आपण काय केलं होतं बघा. बरं, आता समजा एकापेक्षा जास्त वेळा जर उत्तर निघत असतं तर आपण तसं पण चेक करून बघू. बघा, आता इथं रमेशला तुम्ही सुरुवातीला पहिलं हे वाक्य बरोबर आणि हे वाक्य चूक पकडलेलं, म्हणजे रमेशला तुम्ही पहिला क्रमांक देऊन बघितलेला आहे. आता ह्याच्यामध्ये काय केलं आपण? वैभवला पहिला क्रमांक दिलेला आहे. त्याच्यावरून आता आपलं उत्तर निघालं बाबा, अजिंक्यला दुसरा क्रमांक मिळाला. रमेशला पहिला क्रमांक दिल्यानंतर आपण पूर्ण मांडणी करू शकलो ना. ठीक आहे. आता आपण काय करू? अजिंक्यला पहिला क्रमांक देऊन बघू, उत्तर निघते का चेक करून बघू तरी पण. बघा, मग ह्याच्यावरून आपलं उत्तर निघालं, अजिंक्यला कुठला क्रमांक मिळाला? तर दुसरा क्रमांक मिळाला. ठीक आहे. बघा, आता इथं ह्याच्यामध्ये आपण काय करू? चला, अजिंक्यचं हे वाक्य बरोबर पकडा आणि हे वाक्य चूक पकडा. आणि आता उत्तर काढता येते का बघा.
बघा अजिंक्यचं काय म्हटलं आपण, हा मला प्रथम क्रमांक मिळाला, अजिंक्यला पहिला क्रमांक मिळाला, हे वाक्य आपण बरोबर पकडलं. आणि रमेशला तिसरा क्रमांक मिळाला, हे चूक पकडलं. तर मग रमेशला कुठला क्रमांक मिळेल, दुसरा क्रमांक मिळेल. हा झाला दुसरा आणि हा झाला तिसरा. ठीक आहे, आता उत्तर बघा. चला, वैभव काय म्हणतोय, मला प्रथम क्रमांक मिळाला. वैभवला प्रथम क्रमांक मिळाला आहे का, नाही, तिसरा मिळालाय. त्यामुळे त्याचं हे वाक्य काय झालं, चूक झालं. आणि ते काय दिसते बघा, रमेशला दुसरा क्रमांक मिळाला. रमेशला दुसरा क्रमांक मिळाला आहे का, नाही, हा बरोबर आहे, मिळाला. त्यामुळे त्याचं हे पण वाक्य काय झालं, बरोबर झालं. आणि वरती आता बघा, रमेश काय म्हणतोय, मला प्रथम क्रमांक मिळाला. बघा, रमेशला प्रथम क्रमांक मिळाला आहे का, तर नाही. कारण रमेशला कुठला क्रमांक मिळाला, दुसरा. त्यामुळे त्याचं हे वाक्य चूक झालं. आणि इकडे काय दिले बघा, अजिंक्यला दुसरा क्रमांक मिळाला. बघा, अजिंक्यला दुसरा क्रमांक मिळाला आहे का, तर नाही, अजिंक्यला पहिला क्रमांक मिळाला आहे. त्याच्यामुळे हे पण वाक्य काय झालं, चूक झालं. मग आपल्याला कंडिशन काय दिली बघा, एक खरे आणि दुसरे खोटे असते. एक वाक्य खरं असतं, एक वाक्य खोटं. ह्याच्यामध्ये बघा दोन्ही वाक्य खोटे निघतात. त्याच्यामुळे आपण अजिंक्यला पहिला क्रमांक देऊन उत्तर नाही काढू शकत. ठीक आहे, बघा हे चेक करायची नसतीच. बघा हे असं चेक करायचं नसतंच. पहिली गोष्ट म्हणजे आपण काय सांगितलंय, हे वाक्य बरोबर पकडलं, हे वाक्य चूक पकडलं, ह्याच्यावरनं उत्तर निघालं ठीक. नाही तर फक्त काय, हे वाक्य चूक करा आणि हे वाक्य बरोबर पकडा, आपलं उत्तर निघून गेलेलं आहे. काय तर वैभवला प्रथम क्रमांक मिळाला, हे वाक्य बरोबर आले, हे वाक्य चूक आले, आपण ह्याच्या आधी बघितलेले. म्हणजे तिथं अजिंक्यला दुसरा क्रमांक मिळाला. पण त्यांच्याकडनं काय झालं इथं बघा, अजिंक्यला कोणता क्रमांक मिळाला नाही. म्हणजे एकापेक्षा जर जास्त उत्तर निघत असतील तर म्हणून आपण हे चेक केलेले. अजिंक्यला दुसरा क्रमांक मिळतो आपल्याला कन्फर्म माहिती आहे. इथं मिळाला नाही हे जर चूक पुसलं तर बरोबर काय निघते बघा, अजिंक्यला दुसरा क्रमांक निघतो. आणि आयोगाने याचं उत्तर काय दिले, ऑप्शन नंबर पहिला. म्हणजे अजिंक्यला कोणता क्रमांक मिळत नाही तर पहिला मिळत नाही. याचा अर्थ काय, दुसरा मिळू शकतो किंवा तिसरा मिळू शकतो, पण नाही, अजिंक्यला फक्त दुसराच क्रमांक मिळतो. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा पझल चॅप्टर क्वेश्चन आहे. काय दिले बघा ह्याच्यामध्ये, पुढे दिलेली माहिती व त्यावर आधारित अनुमाने अभ्यासा, योग्य तर्कसंगत विधाने निवडा. ठीक आहे, बघा 4 पुरुष विमानतळावर थांबले आहेत. दोघे डॉक्टर आहेत आणि अन्य दोघे व्यापारी आहेत. दोघे गुजराती बोलतात आणि दोघे तमिळ बोलतात. दोघे मुस्लिम आहेत आणि दोघे ख्रिश्चन आहेत. समान समान व्यवसाय असणाऱ्या, बघा समान समान व्यवसाय असणाऱ्या पुरुषातील कोणीही समान धर्माचे नाहीत की समान भाषिकही नाहीत. ठीक आहे, बघा समजा आता 2 डॉक्टर जर असतील तर ते समान धर्माचे पण नसले पाहिजे आणि समान भाषिकही नसले पाहिजे. ठीक आहे, बघा बरं. आता शेवटी काय दिले बघा, तमिळ बोलणारा डॉक्टर ख्रिश्चन आहे. बघा तमिळ बोलणारा डॉक्टर ख्रिश्चन आहे. बरं इथं आपण, चला इथं काय करू आपण, तमिळ बोलणारा डॉक्टर लिहायचा. एक डॉक्टर काय दिलाय त्यांनी आपल्याला, तमिळ बोलतोय आणि तो ख्रिश्चन आहे. ठीक आहे, तमिळ बोलणारा डॉक्टर ख्रिश्चन आहे. ठीक आहे, आता मग दुसरा जो डॉक्टर असेल, बघा दुसरा जो डॉक्टर असेल तर काय म्हटले बघा इथं, काय समान समान व्यवसाय असणाऱ्या पुरुषातील कोणीही समान धर्माचे नाहीत की समान भाषिकही नाहीत. म्हणजे बघा आता एक डॉक्टर जर तमिळ असेल तर दुसरा कुठला असणार बघा, गुजराती असेल. आणि एक जर डॉक्टर ख्रिश्चन असेल तर दुसरा डॉक्टर काय असेल, मुस्लिम असेल. ठीक आहे, डॉक्टरांचा विषय संपला. आता व्यापारी बघा, आता बघा राहिले कोण, 2 व्यापारी. इथे एक व्यापारी करा, इथे एक व्यापारी करा. बघा आता त्यातला बघा एक तर डॉक्टर तमिळ गेला, मग तमिळ बोलणारा दुसरा कोण असेल, राहिला कोण, व्यापारी. इथं कोण असेल बघा, एक व्यापारी तमिळ बोलणारा असेल आणि एक व्यापारी गुजराती बोलणारा असेल. ठीक आहे, आता बघा मग समान व्यवसाय करणारे दोन्ही सारख्या भाषेचे आहेत का, नाही. एक तमिळ बोलतंय, गुजराती बोलतंय, हे केलं आपण. बरं आता पुढे काय, समान व्यवसाय असणारे पुरुषातील कोणी समान धर्माचे नाहीत की समान भाषिकही नाहीत. बरोबर आहे. आता धर्माचं पण आहे बघा, समान भाषिक पण नाहीत आणि समान धर्माचे पण नाहीत, ख्रिश्चन आणि मुस्लिम. पण ख्रिश्चन आणि मुस्लिम द्यायचं कुणाला, म्हणजे व्यापाऱ्याला ख्रिश्चन म्हणायचं का, बघा तमिळ बोलणाऱ्या व्यापाऱ्याला ख्रिश्चन म्हणायचं. बघा तमिळ बोलणारा व्यापारी ख्रिश्चन असेल का मुस्लिम असेल ते आपण फिक्स नाही सांगू शकत. म्हणजे हा जर ख्रिश्चन असेल तर खाली मुस्लिम असेल, आणि बघा हा जर मुस्लिम असेल तर हा काय असेल, वरचा ख्रिश्चन असेल. म्हणजे हा ख्रिश्चन असेल तर हा मुस्लिम असेल आणि हा मुस्लिम असेल तर हा ख्रिश्चन असेल. पण कुणाचा कुठला धर्म आहे व्यापाऱ्यांमध्ये ते आपण नाही फिक्स सांगू शकत. ठीक आहे, बघा डॉक्टरांचं कळून जातं, व्यापाऱ्यांचं कळून जात नाही. इथं विचारलं काय त्याने आपल्याला, बघा हा तर पुढे दिलेल्या माहिती व त्यावर आधारित अनुमाने अभ्यासा, योग्य तर्कसंगत विधान निवडा. योग्य आपल्याला निवडायचे. बघा अनुमान पहिलं काय म्हटले बघा, ख्रिश्चन व्यापारी गुजराती बोलतात. बघा ख्रिश्चन व्यापारी काय म्हटले बघा, गुजराती बोलतात. बघा गुजराती बोलणारे जे व्यापारी आहेत ते मुस्लिम पण असू शकतात आणि ख्रिश्चन पण असू शकतात, आपण फिक्स सांगू शकत नाही. त्यामुळे पहिले काय ते बघा चुकते. आणि दुसरं काय दिले बघा, गुजराती बोलणारा डॉक्टर मुस्लिम आहे. बघा गुजराती बोलणारा डॉक्टर कोण आहे तर मुस्लिम आहे का, तर आहे. त्यामुळे 2 नंबरचं काय ते बरोबर येते. त्यामुळे काय निघेल बघा, उत्तर आपलं ऑप्शन नंबर 2, फक्त 2.
ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा डायरेक्शन चॅप्टरवर क्वेश्चन आहे. काय दिली बघा, दिलेली माहिती अभ्यासा. बघा ए बी सी डी आणि ई या व्यक्ती बागेतील बाकांवर उत्तरेकडे तोंड करून बसले आहेत. ठीक आहे बघा, तोंड कुठे वरच्या साईडला उत्तरेकडे. किती जण आहेत? 5 जण आहेत. बरं, बी ही डी च्या उजवीकडे 50 मीटर अंतरावर आहे. बघा बी ही डी च्या कुठं उजवीकडे, बघा डी च्या उजवीकडे बी किती आहे तर 50 मीटर अंतरावर आहे. बी ही डी च्या उजवीकडे 50 मीटर अंतरावर. हा, ए ही बी च्या दक्षिणेला 60 मीटर अंतरावर आहे. बघा बी च्या दक्षिणेला ए आहे किती तर 60 मीटर अंतरावरती. चला परत, सी ही डी च्या पश्चिमेला 40 मीटर अंतरावर आहे. बघा डी ची पश्चिम दिशा कुठं असणार आहे? या साईडला. त्याच्याकडे सी इकडे पश्चिमेला कोण आहे? सी. किती तर 40 मीटर अंतरावरती. आणि परत काय म्हटलं, आणि ई ही ए च्या उत्तरेला 80 मीटर अंतरावर आहे. बघा ए च्या उत्तरेला किती? 80 मीटरवर. बघा हे झालं 60 मीटर आणि हे झालं 20 मीटर, म्हणजे 80 मीटर अंतर झालं. इकडे कोण असेल मग? ई. बघा ई ही ए च्या उत्तरेला 80 मीटरवर आहे का? 60 आणि 20 80 मीटरवर आहे. ठीक आहे. चला परत, तर सी आणि ई दरम्यानच्या कमीत कमी अंदाजे अंतराचे मीटरमध्ये सर्वात उचित वर्णन करणारा पर्याय निवडा. पुन्हा सी आणि ई मधलं अंतर काढायचे. बघा सी कुठे, तर सी हा इथे आणि ई कुठे? इथे. आता त्यांच्यातलं काय बघा, कमीत कमी अंदाजाचे म्हणजे थोडक्यात काय, इथं आपल्याला हा हायपोथिनियस काढावा लागेल, म्हणजे पायथागोरस थेरम. म्हणजे हा जर आपण असा त्रिकोण मांडला, बघा हा जर त्रिकोण असा मांडला तर ह्याला काय म्हणतो आपण? हायपोथिनियस. बघा आता आडवी बाजू किती आपली? 40 आणि 50 झाली 90, आणि उभी बाजू किती असेल? बघा इथून इकडे ही झाली 20. मग ह्याचा बरोबर बघा, ह्याला जर समजा आपण, इथं जर समजा आपण ए पकडला आणि ह्याला जर समजा आपण बी पकडला, तर हा झाला सी. सी म्हणजेच काय असतो? आपला हायपोथिनियस असतो. कशामध्ये? पायथागोरस थेरम मध्ये. ठीक आहे. बघा पायथागोरस थेरम कसं सॉल्व्ह करतो आपण? बघा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू काय असते? सी स्क्वेअर. मग ए ची व्हॅल्यू किती आपली? 90. 90 चा वर्ग अधिक बी ची व्हॅल्यू किती? 20. 20 चा वर्ग बरोबर झाला सी चा वर्ग. काय निघेल बघा? 90 चा वर्ग झाला 9 9 81. 81 वरती 2 शून्य द्या, अधिक 2 चा वर्ग झाला 4 आणि पुढे 2 शून्य द्या, बरोबर किती झाले बघा इकडे? सी स्क्वेअर. मग सी स्क्वेअर ची व्हॅल्यू किती आली बघा? 8100 आणि 400 मध्ये बरोबर झाली 8500. ठीक आहे बघा 8500. आता 8500 कितीचा वर्ग ते आपल्याला बघावं लागेल. ठीक आहे. कारण बघा इथं काय दिले, ते निश्चितपणे 110 मीटर पेक्षा जास्त असणार, ते निश्चितपणे 92 मीटरच्या सर्वात जास्त जवळ असणार. हे आपल्याला चेक करावं लागेल आता. ठीक आहे. बघा आता 90चा तर बघा 8500 एवढं तर कळलं आपल्याला. 90चा वर्ग किती आहे? 90चा वर्ग झाला इकडे किती? 90चा वर्ग झाला किती? 8100. ठीक आहे. बघा आता 91चा वर्ग काढून बघा. बघा 91चा वर्ग किती असेल? बघा इथे 91 गुणिले 91 करा. बा 1 1 1 1 9 9 परत 9 1 इथं शून्य द्या. 9 1 9 9 9 81 म्हणजे बरोबर 1 9 9 18 1 1 2 आणि इकडे 8 8281. 91चा वर्ग किती झाला बघा? 8281. ठीक आहे. आता संख्या आपली किती? 8500. आता 92चा वर्ग काढून बघा. 92चा वर्ग काढून बघा. 92चा वर्ग काय इकडं? 92 गुणिले 92. बघा 2 दुनी 4 92 18 इथं शून्य द्या. परत 9 दुनी 18 9 9 81 आणि 82 म्हणजे किती येते बघा? 4 8 आणि 8 16. आजचा आला 1 2 आणि 1 3 आणि 1 4 आणि इकडे 8 म्हणजे 8464. 92चा वर्ग किती आला बघा? 8464. आणि आपली संख्या किती बघा? 8500. म्हणजे बरोबर बघा 92च्या वर्गापेक्षा थोडस जास्त आहे. लक्षात येते का? बघा आणि इथं काय म्हटले बघा तुम्हाला, तर सर्वात उचित वर्णन करणारा पर्याय निवडा. म्हणजे काय एकापेक्षा जास्त पण उत्तर निघू शकतात, पण त्यात सगळ्यात जवळचा पर्याय कुठला बघा. बघा ते निश्चितपणे 110 मीटरपेक्षा जास्त असणार नाही. बघा 110 मीटरपेक्षा जास्त आहे का नाही? 92 मीटरपेक्षा जास्त असेल. त्यामुळे हे काय झालं? चूक झालं. बघा दुसरं काय? बघा ते निश्चितपणे 92 मीटरच्या सर्वात जास्त जवळ असणार. बघा 92 मीटरच्या सगळ्यात जास्त जवळ आहे का? आहे. बघा 92 मीटरच्या सगळ्यात जास्त जवळ असणार आहे. म्हणजे हा 8500 कितीचा वर्ग असेल? 92 पॉईंट समथिंग. 92 पॉईंट समथिंगचा काय येतो? वर्ग असेल. मग धड 93 पण नाही. 93 आणि 92च्या मध्ये नाही. त्यात पण कसं एकदम 92च्या जास्त जवळ. कारण की फक्त कितीने पुढे बघा, फक्त वर्गापेक्षा फक्त किती? 48 ने पुढे. ठीक आहे बघा, सॉरी 38 ने. बरं आता मग चला हे तर उत्तर निघू शकते आपलं सगळ्यात जवळचं 92 एकदम. ते निश्चितपणे 92 मीटर सर्वात जास्त जवळ आहे. तरी पण खालचं चेक करा. बघा ते निश्चितपणे 91 मीटरच्या सर्वात जास्त जवळ आहे का? बघा 91 मीटरपेक्षा जास्त लांबी आहे, पण सगळ्यात जास्त 91 मीटर जवळ आहे का? नाही. 91 कुठे? इथे. ते सगळ्यात जास्त कुठे? 92च्या जवळ. त्याच्यामुळे हे चुकतंय. बघा आणि परत काय? ते निश्चितपणे 110 मीटरपेक्षा कमी असणार. बघा आता 8500 काय 110 मीटरपेक्षा कमी आहे का? तर आहे. हे पण 100% बरोबर आहे. पण सगळ्यात जास्त जवळचं कुठलं येते बघा? ऑप्शन नंबर 2. ठीक आहे बघा, पर्याय क्रमांक 2 उत्तर येते आपलं. चला पुढचा क्वेश्चन बघू आता.
बघा नातेसंबंधावरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, ए ही बी ची मुलगी आहे. बघा ए ही बी ची मुलगी आहे. ए ही मुलगी आहे कुणाची, तर बी ची. परत सी ही ए ची बहीण आहे. बघा सी ही ए ची बहीण आहे. ए ही बी ची मुलगी आहे. ए ही बी ची मुलगी आहे. बरं आता नातेसंबंधामध्ये आपण काय करतो लक्षात घ्या. जर पुरुष असेल तर चौकोन काढतो, स्त्री असेल तर काय करतो आपण त्रिकोण काढतो. बघा पती पत्नी जर असतील तर काय करायचं बघा, पती इकडे लिहा पत्नी, आणि दोघांमध्ये काय करायचं तर प्लसचं साईन देऊन टाका, कारण नवीन नातं जोडतो आपण. आणि भावंड जर असतील तर भावंडांमध्ये काय करायचं बघा, इकडे भाऊ लिहा, इकडे बहीण लिहा, आणि दोघांमध्ये फक्त इज इक्वल टू साईन देऊन टाका, कारण दोन्ही पण आपण समान ह्याला पातळीवरती पकडतो. ठीक आहे बघा, आता काय म्हटलं इथं बघा, ए ही बी ची मुलगी आहे. ठीक आहे बघा, चला पुढे काय दिले बघा, सी ही ए ची बहीण आहे. बघा ए ची बहीण कोण आहे तर सी आहे. बघा ए ची बहीण कोण आहे तर सी आहे. त्यामुळे इथं हिला पण त्रिकोण करून टाका, दोघे जणी बहिणी झाल्या आणि दोघांमध्ये साईन देऊन टाकला आपण. परत बी ही डी ची मुलगी आहे. बघा बी ही पण कोण आहे, मुलगी आहे. कुणाची तर डी ची. बघा लक्षात घ्या, म्हणजे थोडक्यात काय मग ए आणि सी ची आई कोण झाली तर बी झाली. ठीक आहे बघा. बरं आता पुढं ई हा सी चा भाऊ आहे. बघा ई हा सी चा भाऊ आहे. बघा सी चा भाऊ कोण झाला, ई. थोडक्यात काय ई सी ए ची आई कोण झाली, बी झाली. ठीक आहे बघा. परत तर ई व डी मधील नातेसंबंध काय बघा, कुणामधला बघा इथं ई आणि डी मधला नातेसंबंध. बघा ई तर 100% डीचा कोण आहे बघा, मुलगी आणि मुलीचा मुलगा, म्हणजे कोण झाला, नातू झाला. पण डी जो आहे तो ईचा कोण असेल बघा, ईची आई झाली बी, आणि आईचा वडील किंवा आई असेल म्हणजे आजी किंवा आजोबा. डी कोण असेल, एक तर आजी असेल किंवा एक तर आजोबा, कारण की डीचा आपल्याला जेंडर माहिती नाही. तर उत्तर काय निघेल बघा, नातू. बघा नातू कुठं कुठं दिसतोय बघा, नातू आणि आजी, ते एकच पर्याय ऑप्शन नंबर 4. बघा आजी फिक्स नाही सांगू शकत, पण एक तर नातू आजी असेल किंवा नातू आजोबा, पण आजोबा त्यांनी पर्याय दिलेला नाही, त्यामुळं नातू आणि आजी ऑप्शन नंबर 4 निघेल. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सिम्प्लिफिकेशनचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, एका संख्येतून 5 वजा करून 7 ने भागल्यास. बघा एक संख्या पकडली आपण एक्स. काय म्हटले बघा, एका संख्येतून 5 वजा करून 7 ने भागल्यास काय म्हटले, उत्तर 2 येते. ठीक आहे बघा. मग इथं आपल्याला ती संख्या कुठली ती कळून झाली, इक्वेशन सॉल्व्ह केले की. काय दिसते बघा इथं तुम्हाला, एक्स -5 इज इक्वल टू, हे 7 बरोबरच्या पलीकडे गेले काय बघा, 2 गुणिले 7 होईल. बरोबर आहे का. चला मग काय निघेल बघा इकडं, आता हे एक जागेला ठेवा आणि हे 5 बरोबरच्या पलीकडे टाका. पहिली गोष्ट म्हणजे बेस हाती किती झाली बघा, 14, आणि वजा 5 बरोबरच्या पलीकडे गेली काय होईल, +5 होईल. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू काय निघेल बघा, 14 आणि 5 झाली 19. ठीक आहे, संख्या कुठल्या कळून गेला. पुढे काय म्हटले बघा, तर त्या संख्येतून 4 वजा करून, म्हणजे 19 मधून जर आपण 4 वजा केले आणि करून 3 ने भागल्यास, याला जर आपण 3 ने भागल्यास तर काय म्हटले बघा, उत्तर किती येईल. मग किती निघते बघा इकडं, 19 मधून 4 गेले राहिली 15, 15 भागिले 3 केले काय, 3×5 = 15, म्हणजे 5 उत्तर येते, ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले बा प्रश्नामध्ये, ए बी सी आणि डी हे मार्कच्या मळ्यात काम करतात. त्या सर्वांना मिळून त्याने एकूण 20 कलिंगडे दिली. त्यापैकी एकाला 2 मिळाली, दुसऱ्याला 4 मिळाली, तिसऱ्याला 6 मिळाली आणि चौथ्याला 8 मिळाली. ए ला बी पेक्षा जास्त कलिंगडे मिळाली. बघा एला काय म्हटले, ए ला बी पेक्षा जास्त कलिंगडे मिळाली. डी ला सी पेक्षा कमी कलिंगडे मिळाली. बघा सी पेक्षा कमी कलिंगडे कोणाला मिळाली, डी ला मिळाली. डी ला सी पेक्षा कमी कलिंगडे मिळाली. जर सी ला डी पेक्षा किमान, बघा सी ला डी पेक्षा किमान 2 कलिंगडे जास्त मिळाली. सी ला डी पेक्षा जास्त आहेत पण कितीने, पण बघा थोडक्यात काय, कमीत कमी 2 आहेत, पण याचा अर्थ बघा सी ला डी पेक्षा 2 कलिंगडे जास्त आहेत असं म्हटलेलं नाही, किमान 2. दोघांमध्ये 2चा फरक असेल, 4चा असेल, 6चा असेल, पण ते आपल्याला नाही सांगू शकत. ठीक आहे बघा. हा तर पुढे काय म्हणणे मिळाली, तर नेहमीच सत्य ठरेलच अशी विधाने निवडा. बघा आता ह्याच्यामध्ये कंडिशन किती निघतात बघा, लक्षात घ्या. इथं आपण मांडा बघा, ए बी सी आणि डी. ठीक आहे बघा. आता सुरुवातीला आपण सी आणि डी मध्ये 2चा फरक आहे असं समजा आपण. बघा आता सी ला काय म्हटलं, डी पेक्षा जास्त आहेत. ठीक आहे बघा, ह्याला सी ला डी पेक्षा जास्त आहेत आणि ए ला बी पेक्षा जास्त आहेत. ठीक आहे बघा. आता सी ला आपण काय केलं, 8 कलिंगडे असं पकडली, तर आपण डी ला काय पकडू, 6 पकडू, कारण कमीत कमी 2चा फरक आहे. राहिले कुठले बघा आता मग, बघा इथं प्रत्येक बघा
4 जणांकडे कुठली कुठली कलिंगड आहेत? एकाकडे 2 आहेत, एकाकडे 4, एकाकडे 6 आणि एकाकडे 8. इथं 8 वाला गेला, इथं 6 वाला गेला. राहिले काय माझा 4 आणि 2. याच्यामध्ये पण ए जास्त आहे. मग ए ला 4 मिळतील आणि ह्याला बी ला 2 मिळतील. ही झाली पहिली कंडिशन. दुसरी काय असेल बघा, दोघांमध्ये 2चा फरक आहे म्हणत, बरोबर आहे का नाही? मग सी ला 6 पण असू शकतात आणि ह्याला 4 निघतील. दोघांमध्ये 2चा फरक आहे. आता राहिले कुठली संख्या? 8 वाला एक आणि 2 वाला एक. त्याच्यामध्ये ए जास्त असल्यामुळे ए ला 8 जातील आणि बी ला 2 जातील. बरोबर आहे का? बघा इकडं 8, 2. बघा आता परत 6, 4 दिले. इथं आपण 4, 2 पण करू शकतो. सी ला 4 असतील आणि डी ला 2 असतील. राहिले कुठले मग 8 आणि 6. मग ह्याला 8 जातील आणि ह्याला 6 जातील. ह्या सगळ्या शक्यता आहेत, लक्षात घ्या. कारण फिक्स आपण काय सांगू शकत नाही. बरं आता संपला विषय बघा. 2चा जरी संपला. आता सी आणि डी मध्ये काय म्हटले? कमीत कमी 2 कलिंगडे जास्त असतात. सी ला डी पेक्षा कमीत कमी 2 जास्त आहेत. सी ला डी पेक्षा 4 पण जास्त असू शकतात. म्हणजे बघा सी कडे जर 8 कलिंगड असतील तर डी कडे 4 निघतील. कारण की डी पेक्षा आपण काय म्हटले? 4 कलिंगडे जास्त असतील. कमी बघा इथं 4 निघाली. राहिले कुठले माझा 6 आणि 2. इथं 6 जाईल, इथं 2 जाईल. कारण की हा जास्त आहे, लक्षात ठेवा. आणि इथं हा जास्त आहे. ठीक आहे बघा. परत बघा 8 आणि 4 आहे, बरोबर आहे का? परत इकडे 6 आणि 2 पण असू शकते. 6 आणि 2 ह्याच्याकडे 6 असतील तर दोघांमध्ये 4चा गॅप, ह्याकडे 2 निघतील. राहिलेले किती संख्या कुठल्या आहेत? 8 आणि 4. हा 8 असेल आणि हा 4 असेल. ठीक आहे बघा. इथं आपण 2चा गॅप दिला. ठीक आहे. आता 4चा गॅप म्हणलं तरी एवढंच निघते. ठीक आहे बघा. आता आणखी काय? 6चा पण गॅप असू शकतो. कारण 2, 4, 6, 8 आहे, बरोबर आहे का नाही? मग 6चा जर गॅप असेल तर काय निघेल बघा? ह्याच्याकडे 8 निघाली ना तर ह्याच्याकडे 2च निघतील. 2 आणि 6, 8. राहिले कुठले बघा मग? 6 आणि 4. ह्याच्याकडे 6 निघतील, ह्याच्याकडे 4 निघतील. ह्या एवढ्या बघा 1, 2, 3, 4, 5 आणि 6 शक्यता निघतात. आता ह्याच्यावर आपल्याला उत्तर काढायचे, बरोबर कुठलं ते बघा. पहिलं काय दिले? ए ला नेहमीच म्हटले, नेहमीच सी पेक्षा जास्त कलिंगडे मिळतील. बघा ए ला बघा आता पहिल्याच कंडिशन मध्ये बघा ए ला सी पेक्षा जास्त आहेत का नाही? बघा ह्याला 4 आहेत तर ह्याला 8 आहेत. म्हणजे थोडक्यात काय? तर ए ला सी पेक्षा कमी कलिंगड आहेत. तिथे काय म्हटले? ए ला नेहमीच सी पेक्षा जास्त कलिंगडे मिळतील. ए ला जास्त आहेत का सी पेक्षा? नाही, कमी आहेत. म्हणजे पहिलं काय ते चुकते बघा. इथं ए ला जास्त आहेत सी पेक्षा. इथं पण ए ला सी पेक्षा जास्त आहेत. बघा इथं मात्र ए ला कमी आहेत कुणापेक्षा? सी पेक्षा. इथं ए ला सी पेक्षा जास्त आहेत. इथं ए ला कमी आहेत बघा कुणापेक्षा? तर सी पेक्षा. म्हणजे कन्फर्म आपण सांगू शकत नाही. त्यामुळे पहिलं काय झालं? चुकलं. ठीक आहे बघा. बी काय म्हटले बघा? सी ला कधीही ए ला मिळाली तितकी कलिंगडे मिळणार नाहीत. मग सी ला आणि ए ला सी कडे बघा. आता इथं जर आपण बघितलं सी ला जर 8 कलिंगडे मिळाली तर काय म्हटले बघा? ए ला सी ला कधीही ए ला मिळाली तितके कलिंगडे मिळू शकत नाहीत. मग समजा ए ला जर 4 मिळालेले असतील तर सी ला कधीच 4 मिळणार नाहीत. बघा सी ला पण 4 मिळालेले आहेत. बघा ए ला जर 8 मिळू शकतात तर सी ला पण 8 मिळू शकतात. बघा ठीक आहे बघा. ए ला परत 6 मिळू शकतात तर सी ला पण 6 मिळू शकतात. म्हणजे ए ला सी ला ए इतकी कलिंगडे मिळू शकतात. त्याच्यामुळे 2 नंबरचा ऑप्शन काय ते चुकते. सी ला कधीही ए ला मिळाली तितकी कलिंगडे मिळणार नाही तर हे चूक आहे, ते मिळू शकतात. ठीक आहे. सी काय म्हटले बघा? डी ला त्याच्या बरोबर काम करणाऱ्या कोणाही व्यक्तीपेक्षा जास्त कलिंगडे मिळणे शक्य नाही. मग थोडक्यात काय? डी ला नेहमीच सगळ्यात कमी कलिंगडे मिळतील असं त्याचा अर्थ आहे बघा. पण तसं नाही बघा. डी ला 6 कलिंगडे मिळाले तिथे. याचा अर्थ काय? डी ला बी आणि ए पेक्षा जास्त कलिंगडे मिळालेले आहेत. आणि इथे काय म्हटले? डी ला त्याच्या बरोबर काम करणाऱ्या कोणाही व्यक्तीपेक्षा जास्त कलिंगडे मिळणार नाही, मिळणे शक्य नाही. तर मिळणे शक्य आहे बघा. त्याला इथे 6 मिळू शकतात. तर थोडक्यात काय? ए आणि बी पेक्षा जास्त डी ला मिळू शकतात. बघा थोडक्यात काय? डी ला प्रत्येक वेळेस 2च कलिंगडे मिळतील असं नाही. 6 पण मिळतील. 6 मिळाले की साहजिक दोघांपेक्षा जास्त असणार आहेत. बघा इथं 4 आणि 2 पेक्षा 6 जास्त. इथं 4 आहेत. इथं 2 पेक्षा जास्त 4 आहे. इथं 4 आहे बघा. 2 पेक्षा जास्त 4 आहे. थोडक्यात काय? डी ला इतरांपेक्षा पण जास्त कलिंगडे मिळू शकतात. त्याच्यामुळे हे पण काय ते चुकते. आणि डी काय म्हटले बघा? बी ला नेहमीच ए पेक्षा कमी कलिंगडे मिळतील. बघा बी ला नेहमीच ए पेक्षा कमी कलिंगडे मिळतील का? तर हे मात्र बरोबर आहे. आणि इथं त्यांनी काय दिले बघा? ए ला बी पेक्षा जास्त कलिंगडे मिळाली. याचा अर्थ काय? तर बी ला ए पेक्षा कमी कलिंगडे मिळाली. इथं तेच म्हटले बी ला नेहमीच ए पेक्षा कमी कलिंगडे मिळतील. तर हे मात्र काय बघा? 100% बरोबर आहे. 4 पर्यायातला फक्त एकच पर्याय बरोबर आला. कुठला? ऑप्शन नंबर डी. मग पर्याय काय निघेल बघा आपला? तर फक्त डी, ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा टॅब्युलेशन चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये? C1 आणि C2 या दोन महाविद्यालयातील एकूण 480 विद्यार्थ्यांचे वापरत असलेल्या संगणकाच्या प्रकाराबाबत सर्वेक्षण करण्यात आले. ठीक आहे बघा. त्या सर्वेक्षणातून गोळा झालेली काही माहिती पुढील तक्त्यात दर्शवली आहे. C1 म्हणजे कॉलेज 1 आणि कॉलेज 2 या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे प्रमाण 9:7 आहे. म्हणजे बघा एक बघा C1 आणि इकडे C2. ठीक आहे बघा.
यांचं प्रमाण किती आहे बघा 9:7 आहे. 9x आणि 7x आणि एकूण संख्या किती आहे बघा तर 480 दिली बघा त्यांनी. आता मला सांगा 480 9x अधिक 7x म्हणजे बरोबर किती झाले 16x. 16x ची व्हॅल्यू किती आहे बघा तर 480. मग x बरोबर किती असेल बघा तर 480 भागिले 16 म्हणजेच काय झाले 16 1 16 16 त्रिक 48 म्हणजे x ची व्हॅल्यू झाली 30. मग बघा कॉलेज C1 कडे किती असेल बघा 9 गुणिले 30 बरोबर झाले 9 त्रिक 27 270 आणि ह्याच्याकडे किती झाले बघा इकडं 7 गुणिले 30 म्हणजे 7 त्रिक 21 म्हणजे 210. म्हणजे C1 कडे किती विद्यार्थी आहेत तर 270 आहेत आणि C कडे किती आहेत तर 210 आहेत. ठीक आहे बघा. बरं आता काय म्हटलंय बघा तर C1 या म्हणजे कॉलेज 1 या महाविद्यालयातील किती विद्यार्थ्यांकडे किमान एक प्रकारचा संगणक आहे बघा. किमान एक प्रकारचा संगणक आहे म्हटले त्यांनी आपल्याला. थोडक्यात काय बघा इथं डेस्कटॉपचा एक संगणक आहे, इथं लॅपटॉपवाला संगणक आहे, इथं दोन्ही प्रकारचे संगणक आहेत आणि इथं कोणतेही नाही. म्हणजे जसं आपण वेन डायग्राम मध्ये बघतो ना फक्त एका विषयामध्ये पास, फक्त दुसऱ्या विषयामध्ये पास, दोन्ही विषयामध्ये पास आणि दोन्ही विषयामध्ये नापास त्या टाईपचे वेन डायग्राम टाईप दिलेले यांनी. प्रश्न कुठे विचारलाय तर किती विद्यार्थ्यांकडे किमान एक प्रकारचा संगणक आहे. किमान एक प्रकारचा याचा अर्थ काय म्हणजे बघा फक्त डेस्कटॉप वाले पण असणार आहेत किमान एक वाले, फक्त लॅपटॉप असणारे पण मोजावे लागतील आणि किमान शब्द असल्यामुळं आपण दोन्ही ज्यांच्याकडे लॅपटॉप आहेत ते पण विद्यार्थी घेऊ शकतो. फक्त ज्यांच्याकडे एकही लॅपटॉप नाही असे विद्यार्थी फक्त कॅन्सल करावे लागतील, ते पण कुठल्या C1 कॉलेजमध्ये. आता मला सांगा प्रश्न अवघड नाही बघा. C1 मध्ये कॉलेज 1 मध्ये किती विद्यार्थी आहेत 270 विद्यार्थी आहेत. हे सगळी माहिती न काढत बसता फक्त काय 270 मधनं ज्यांच्याकडे लॅपटॉपच नाही म्हणजे ज्यांच्याकडे संगणकच नाही असे विद्यार्थी फक्त वजा करा. बघा 270 मधनं जर आपण बरोबर बघा -15 केलं तर बरोबर काय ते आपलं उत्तर 255 उत्तर येते. ठीक आहे बघा. मग कॉलेज 1 या महाविद्यालयातील किती विद्यार्थ्यांकडे किमान एक प्रकारचा संगणक आहे तर 255 जण येतील बघा ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. बरं आता उत्तर निघालं आपलं. हा बघा हा टेबल कसा सॉल्व्ह करणार ते पण सांगतो बघा लक्षात घ्या. आता बघा इथं कोणतेही नाहीची बेरीज किती आहे बघा इथं काय एकूण दिले बरोबर आहे का. बघा 270 अधिक 210 झाले 480. ठीक आहे बघा मग 15 अधिक 25 बरोबर झाले 40. इथं बघा बरोबर 40 आणि 30 झाले 70 बरोबर आहे का. आता हे एक सॉल्व्ह करू शकतो आपण. बघा आता इथं काय दिसतंय बघा एकूण इथं काय 210 आले पाहिजे बघा 120 आणि 30 झाले 150. 150 आणि 25 झाले 175. 175 मग बघा 210 मधून 175 गेले खाली किती राहिले बघा 25 आणि 10 35 म्हणजे इथं आले बघा 35. बघा बरोबर ह्याची उभी बेरीज किती आली पाहिजे 195 बघा म्हणजे 195 मधून 35 गेले खाली किती राहिले बघा इकडे 160. 160 आणि 35 झाले बरोबर 195 म्हणजे बरोबर बघा आता इथले विद्यार्थी किती निघतील बघा 160 आणि 40 झाले 200. 200 आणि 15 झाले 215. 215 आणि इथे किती विद्यार्थी निघतील बघा मग 55. बरोबर बघा 55 अधिक 120 केले बरोबर काय निघते 175 आणि मग बरोबर सगळ्यांची जर ह्याची बेरीज केली तर बरोबर काय निघणार आहे 480. आता आपण बघा ह्याची काउंट केली बरोबर आहे का बघा मग 160 अधिक 40 झाले 200. 200 अधिक 55 झाले 255. आपलं उत्तर किती 255. म्हणजे प्रश्न काय जर विचारला तर ह्याच्या अशी माहिती भरून आपण उत्तर काढू शकतो. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा हा वेन डायग्राम चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा परिसंवादासाठी जमलेल्या सहभागांपैकी 32 व्यक्ती चहा पितात. बघा चहा पिणारे किती आहेत 32 आहेत आणि 35 व्यक्ती कॉफी पितात. कॉफी पिणारे किती आहेत 35 आहेत. बर आणि 22 जण चहा आणि कॉफी पितात आणि 22 जण काय म्हटले बघा चहा आणि कॉफी पितात. ठीक आहे बघा तर परिसंवादासाठी जमलेल्या व्यक्तींची संख्या निवडा. तर बघा आता 32 अधिक 35 ही एकूण संख्या नसते लक्षात घ्या. याच्यामध्ये काय बघा हे 22 जण जे आहेत ते चहा पिणाऱ्यांमध्ये पण आपण काउंट केलेले आहेत आणि कॉफी पिणाऱ्यांमध्ये पण हे 22 जण आपण काउंट केलेले आहेत. एकूण संख्या कुठून निघते बघा ह्या सर्कल मधून जेवढी काय व्यक्ती बाहेर निघतील ना तेवढी टोटल आपली संख्या असते बघा. काय निघेल मग 22 ही नाही तर काय निघेल बघा 22 आणि 10 32 झाले बघा आणि 22 आणि 13 बरोबर झाले 35. याचा अर्थ काय असतो बघा हे 10 जण फक्त चहा पिणारे असतात बघा हे 13 जण फक्त कॉफी पिणारे असतात. फक्त शब्द काढून टाका आणि मग 10 आणि 22 की झाले बघा हे 10 आणि 22 झाले 32. हे 32 जण चहा पितात. 22 आणि 13 झाले 35 जण. हे 35 जण कॉफी पितात आणि 22 जण दोन्ही पितात. ठीक आहे बघा एकूण विद्यार्थी किती असतील बघा ह्या सर्कल मध्ये किती झाले बघा 22 आणि 13 35. 35 आणि 10 मग थोडक्यात काय 10 अधिक 22 अधिक 13 बरोबर झाले किती 45. येते लक्षामध्ये बघा म्हणजे ऑप्शन नंबर 4.
आणि फक्त चहा पिणारे विचारलं तर 10 येतील, फक्त कॉफी पिणारे 13 येतील. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा डायग्राम चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले ह्याच्यामध्ये? एक भाग लपवलेला आहे अशी षटकोनाकार प्रतिमा पूर्ण करण्यासाठी प्रतलातील स्थिती न बदलता वा उलटवता ठेवण्यासाठी उचित त्रिकोणाकार प्रतिमा निवडा. ठीक आहे बघा. मग ही डायग्राम आपण डायरेक्ट जर ह्यात मांडली तर ह्याच्यामधली कुठली डायग्राम निघू शकते? तर बघा सगळ्या शक्यता जरी तुम्ही चेक केला तर ह्याचं उत्तर आपल्याला काढता येत नाही. आयोगाने ह्या प्रश्नाचा पर्याय काय दिलाय? ऑप्शन नंबर पहिला दिलेला आहे. ही डायग्राम जरी तुम्ही इथं ठेवून बघितली ना तर तुम्हाला ह्याच्यामध्ये काय लॉजिक लावलं ते आपल्याला सांगता येत. ठीक आहे बघा उत्तर काय निघते? उत्तर सांगत होतो ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा संख्या मालिकेवरचा क्वेश्चन आहे सिरीज चॅप्टर वरती. काय दिले बघा? दिलेल्या संख्या मालिकेतील प्रश्नचिन्ह ऐवजी उचित पर्याय निवडा. काय दिसते बघा तुम्हाला इकडं? 4, 13, 38, x 168, 289 आणि इकडे 458. बघा काय दिसते इकडं? 4 आणि 13 मध्ये कितीचा फरक आहे बघा? 9, 4, 13. परत 13 आणि 10, 23 आणि 10, 33. इथं 25 येते बघा. चला इथं माहिती नाही आपल्याला. ठीक आहे बघा. 168 आणि 289 मध्ये बघा 168 आणि 100 झाले 268. परत 68 आणि 10, 78 आणि 10, 88 म्हणजे बरोबर झाली इथं 121 चा गॅप आहे. इथं जर काढला बरोबर बघा काय निघते बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय. हा बघा 3चा वर्ग आहे. हा 5चा वर्ग आहे. म्हणजे बरोबर इथं 7चा वर्ग निघेल. इथं बरोबर 9चा वर्ग निघेल. इथं बरोबर हा 11चा वर्ग झाला आणि इथं गॅप बरोबर हा त्यांच्यातला 13चा वर्ग म्हणजे 169चा गॅप असेल बघा जर मोजला आपण इथं. ठीक आहे बघा. ठीक आहे बघा. आता इथं काय निघेल बघा? बघा इथं 7चा वर्ग किती झाला बघा? 49. इथे 49 बघा. मग 38 अधिक 49 काय निघेल बघा? 40 आणि 30 70. 70 आणि 80 आणि किती झाले? 87. इथं काय निघेल? x ची व्हॅल्यू झाली 87. बा परत 87 अधिक 9चा वर्ग किती झाला? 81. इथे 81 करा बघा. 87 आणि 81 बरोबर किती निघते? 8 आणि 8 16 160 आणि 168 म्हणजे बरोबर काय निघते? 87 ते बरोबर निघते. x ची व्हॅल्यू झाली आपली 87. ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा नफा तोटावरती क्वेश्चन आहे. काय दिले ह्याच्यामध्ये? समीरने जुना टीव्ही 4700 रुपयाला विकत घेतला. त्यासाठी 800 रुपये दुरुस्ती खर्च झाला. ठीक आहे बघा. त्याने तो 5800 रुपयाला विकला तर त्याचा शेकडा नफा किती? तर बघा नफा आणि तोटा हा नेहमी कशावरती काढतो आपण? खरेदी किमतीवर काढतो बघा. ठीक आहे. मग इथं काय निघेल बघा? खरेदी किंमत अधिक नफा बरोबर काय असते बघा? विक्री किंमत. विक्री किंमत. मग आता मला सांगा खरेदी किंमत खरेदी किंमत कुठली बघा? जेवढे आपण पैसे घालवले त्या वस्तूवरती किती घालवले बघा? 4700 रुपये विकत घेतला आणि परत काय केले? 800 रुपये आपण दुरुस्ती खर्च केला. म्हणजे आपला एकूण खर्च किती झाला बघा? 4700 आधी किती झाले? 800 म्हणजे बरोबर झाले 5, 8, 7, 15 म्हणजे 5500 रुपये. ठीक आहे बघा. खरेदी किंमत झाली आपली 5500 रुपये आणि विक्री किंमत किती आपली? 5800 रुपये. मग साहजिकच आपल्याला नफा किती झालेला असेल बघा? इथं नफा हा 300 रुपयाचा नफा झाला. ठीक आहे बघा. विचारलं काय? तर शेकडा नफा किती? मग कधी पण बघा खरेदी किंमत किती पकडतो आपण? 100%. हे जर 100% असेल तर विक्री किंमत किती टक्के? 1%. काय नाही तितकंच गुणाकार करायचं. हे ह्याला गुणा आणि हे ह्याला गुणा. काय निघेल बघा मग इकडं? चला 1 गुणिले 5500 बरोबर 100 गुणिले 300. एक जागाला ठेवा आणि 5500 बरोबर टाका बघा. 100 गुणिले 300 भागिले हे 5500 छेदाला कुठे जायला? बरोबरच्या पुढे गेले की छेदाला जाईल. चला मग काय निघेल इकडं? चला ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले. ठीक आहे बघा. चला परत 5 एके 5 परत 5 एके 5 इकडे झाले 5 दुने 10 म्हणजे 20 त्रिक झाले बघा 60. 60 भागिले 11 म्हणजेच काय निघेल बघा इकडं? 11 ने 60 ला भाग घालवला तर 11 5 55 आणि बाकी राहिली 5. ठीक आहे बघा. मग बरं 11 5 55 आणि 55 5 झाले 60 म्हणजे 5.5/11% काय असेल बघा? शेकडा नफा असेल. म्हणजे इकडे काय झालं? ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा ट्रिग्नोमेट्रीवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये? समान उंचीचे 2 खांब 80 मीटर रुंद असलेल्या रस्त्याच्या विरुद्ध दिशेला आहे. बघा 2 खांब आहेत समान उंचीचे. ठीक आहे. काय म्हटले? हा तर 80 मीटर आणि त्यांच्यातले अंतर किती आहे बघा? 80 मीटर आहे. ठीक आहे. हे झालं टोटल 80 मीटरचं अंतर.
पुढे काय दिले बघा, त्या खांबांमधील रस्त्यावर असलेल्या एका बिंदूने त्यांच्या टोकाशी असलेला उन्नत कोन अनुक्रमे 60 अंश व 3 अंश आहेत. तर खांबाची उंची किती? दोन्ही खांबाची काय उंची सारखीच आहे. इथे त्यांच्या पृष्ठावरती काय बघा, एक टिंब आहे, त्यांनी काय केले बघा, दोघांमधला कोन किती केलाय बघा. हा जर कोन बघितला आपण टोकापासून, तर एक झालाय 60 अंशाचा आणि एक झालाय 30 अंशाचा. ठीक आहे बघा, हाईट तर दोघांची सारखीच आहे आणि दोघांमधलं अंतर पण माहिती आहे आपल्याला. आता फक्त या पॉईंट पासून इकडचं जर समजा अंतर बघा, हे हा डिस्टन्स आपण डी पकडला, तर इकडचा हा किती निघेल बघा, 80 वजा डी. बरोबर आहे का? 80 मधनं हे डी वजा केले की बरोबर इकडचं अंतर निघून जाते. बघा मग आता इथं आपल्याला काय करावं लागेल बघा, टॅन थिटावरनं उत्तर काढावं लागेल बघा. टॅन थिटा, टॅन थिटा म्हणजे काय असते बघा, इकडं एच अपॉन डी. एच अपॉन हे काय, ह्याला काय म्हणतो आपण, ह्याला समजा आपण डी पकडलं. ठीक आहे बघा, एच अपॉन डी. ठीक आहे बघा. बघा आता ही हाईट झाली आणि ही काय झाली तुमची एक बाजू. बघा मग थोडक्यात काय, टॅन थिटा म्हणजे काय असते, शेजारच्या दोन बाजू असतात. ठीक आहे बघा, एक बाजू एच पकडली आपण, दुसरी बाजू किती झाली बघा, समजा हा त्रिकोण पकडला आपण, ह्या जर टॅन थिटा जर काढायचा असेल ना, तर एक हाईट एक एच पकडला आपण, दुसरी बाजू काय पकडली आपण, तर डी पकडली, ह्याला डी काढा. ठीक आहे बघा, आणि इकडे पण दुसरी पण काय बघा, इकडे पण हा. ठीक आहे बघा, हे झालं. आता मला सांगा टॅन किती आहे बघा, आपल्या टॅनची थिटाची व्हॅल्यू किती आहे, 60. बघा टॅन 60चं व्हॅल्यू काय असते बघा, √3 असते, कधी पण लक्षात ठेवा. मग याचा अर्थ √3 ची व्हॅल्यू काय आहे, तर एच अपॉन डी. एच अपॉन डी. आणि दुसरीकडे पण काय सेम तेच आहे बघा, टॅन 30. टॅन हा, टॅन 30 ची व्हॅल्यू किती असते बघा, 1/√3. याचा अर्थ काय बघा, मग ह्याची बघा, ह्या टॅन थिटाची काय, एच अपॉन डी पकडलाय आपण. बरोबर बघा, मग थोडक्यात काय इकडे काय निघेल, ह्या एच बघा, ही एच अपॉन बघा, एच अपॉन 80 मायनस डी. 80 मायनस डी. ठीक आहे बघा, आता आपण दोन्हीकडचा एच काढून घ्या. बघा इथं एच म्हणजेच काय निघेल बघा, एच इज इक्वल टू, हा डी बरोबरच्या पलीकडे गेला काय होईल बघा, √3 आहे, इकडे डी निघेल. ठीक आहे, आणि इकडे काय निघेल बघा, एच ची व्हॅल्यू काय निघेल, हा एच जाग्याला ठेवा, एच आपण जाग्याला ठेवू, इज इक्वल टू हा 80 मायनस डी इकडे बरोबरच्या पलीकडे टाका बघा, 80 मायनस डी अंशाला जाईल आणि शेजाला काय येईल, √3. बघा आता एच ची व्हॅल्यू काय आपल्याला कळून गेली, इकडे इथं पण एच ची व्हॅल्यू काय ती कळून गेली. ठीक आहे, एच इज इक्वल टू, इथं पण एच इज इक्वल टू, मग थोडक्यात काय बघा, थोडक्यात काय √3d इज इक्वल टू काय बघा, हे निघेल 80 मायनस डी डिवायडेड बाय √3. आता मला सांगा, √3 जर बरोबरच्या आलीकडे आला तर ह्याला गुणाकार होईल, बरोबर की नाही. मग √3 ने जर √3 ला गुणलं ना, तर रूट काय होतं, निघून जातो. मग काय निघेल बघा, फक्त इकडे 3d निघेल. 3d इज इक्वल टू 80 मायनस डी. ठीक आहे बघा, आता हा मायनस डी बरोबरच्या अलीकडे आला काय होईल बघा, प्लस होईल. म्हणजे काय निघेल, इकडे काय निघेल बघा, 3d प्लस बघा, 3d प्लस डी इज इक्वल टू 80. म्हणजेच काय, 3d प्लस डी किती झाला, 4d झाला. 4d इज इक्वल टू 80 आला. इकडे किती येईल बघा, 4d इज इक्वल टू 80. मग डी ची व्हॅल्यू काय निघेल बघा, इकडं 80 डिवायडेड बाय 4 म्हणजेच किती आहे, इकडे 20 आली. ठीक आहे बघा, डी ची व्हॅल्यू झाली 20. आपल्याला काय विचारले, खांबाची उंची किती. खांबाची उंची आपण एच पकडली, मग एच ची व्हॅल्यू काय बघा, इकडं √3d आहे, बरोबर आहे का नाही. मग काय निघेल बघा, इकडं बघा एच ची व्हॅल्यू काय पकडली आपण, √3d. चला मग एच इज इक्वल टू काय निघेल, इकडं डी ची व्हॅल्यू किती निघाली आपली, 20. इकडे 20 करा, म्हणजे उत्तर काय निघेल, 20√3. म्हणजे आपलं उत्तर असेल ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा संख्या मालिकेवरचा सिरीज चॅप्टरवरचा क्वेश्चन काय दिले बघा, पुढील संख्या मालिकेत x च्या जागी कोणती संख्या असेल. बघा काय दिसतंय तुम्हाला इकडं, बघा 3, 7, 15, 31, x 127, 255 आणि इकडं 511. बघा कितीचा फरक आहे बघा, 4चा फरक आहे. 3 आणि 4 7, परत 7 आणि 8 15, परत 15 आणि 16 31. म्हणजे इथं काय निघेल बघा, दुप्पट होत गेली, बरोबर आहे का नाही. 4ची दुप्पट 8, 8ची दुप्पट 16, 16ची दुप्पट 32 निघेल. मग इथं जर 32 जर आपण ऍड केलं तर काय निघेल बघा, 31 आणि 32 किती झाले, 63 झाले. बरोबर बघा, 63 अधिक जर तुम्ही इकडे 64 केलं तर बरोबर काय, 63 आणि 64 बरोबर झाले 127. ठीक आहे बघा, म्हणजे आपलं हे बरोबर आहे. इथं बरोबर 127 अधिक 128 करावं लागेल, 255 येईल. आणि 128 ची दुप्पट झाली 256, हे झाले 511. म्हणजे इथं बरोबर एक्स व्हॅल्यू काय निघते, 63. उत्तर असेल आपलं ऑप्शन नंबर 4. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा वैवारी चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे, काय दिले पाहिजे मध्ये,
स्वाती आणि प्रीती यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:5 आहे बघा. स्वाती आणि प्रीती आजच्या वयाचं गुणोत्तर किती आहे बघा, 3x आणि 5x. हे झालं आजचे वय. पुढे काय दिले बघा, 7 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 11-16 होईल. आता मला सांगा 7 वर्षानंतर 7 वर्षानंतर त्यांचं जे वय असेल ह्याला धरून किती निघेल बघा, दोघांच्याही वयामध्ये 7-7 वर्षाची वाढ होईल. इकडे पण 5x अधिक 7 होईल. पण हे इथलं 7 वर्षानंतर जे गुणोत्तर आहे ना ते त्यांनी दिले आपले किती, 11-16 दिलेले. म्हणजे ही जर व्हॅल्यू 11 असेल ना तर त्याच्या पटीत ही किती असेल, 16 असेल. काय नाही, मग फक्त दोन्ही व्हॅल्यू जर समान करायचे असतील ना तर तिरकस गुणाकार करायचा. 16 ने ह्याला गुणा आणि 11 ने ह्याला गुणा. काय निघते बघा इकडं, चला बघा 11 16 ने ह्याला गुणलं बघा, 16 गुणिले काय तिकडं 3x अधिक 7 बरोबर 11 ने ह्याला गुणा बघा, 11 गुणिले काय तिकडं 5x अधिक 7 म्हणजे काय निघेल, 16 त्रिका 48x अधिक 16 सत्तर किती निघते बघा, 16 शक्क 96 आणि 16 सत्ती 12 तर 112 येते बरोबर. 11 पाची 55x आणि 11 साती 77 बघा. आता 48 बरोबरच्या पलीकडे टाकले काय होईल बघा, 55x वजा काय होईल 48x होईल आणि 77 बरोबरच्या अलीकडे आणले काय होईल 112 वजा 77. मग चला किती निघते बघा इकडे आता, 55 मधनं 48 गेले, खाली किती राहते 7x आणि इकडं 112 मधनं 77 गेले बघा, 23 आणि 12 किती येते 35. म्हणजे x ची व्हॅल्यू काय निघेल बघा इकडं बघा 35 बरोबर किती आलं 7x बरोबर 35 झाले. म्हणजे x ची व्हॅल्यू काय निघेल 35 भागिले 7 बरोबर किती आला 7×5 35, 5 निघते. ठीक आहे बघा. आपल्याला काय विचारलंय बघा, तर प्रीतीचे आजचे वय किती, मग प्रीतीचं आजचं वय किती असेल बघा 5x बघा. डायरेक्ट काय 5 गुणिले 5 बरोबर झाले 5×5 25 बघा. पहिली गोष्ट म्हणजे काय, आपण कधी पण काय चेक करतो जर शॉर्टकट मध्ये जायचं असेल तर बघा, प्रीतीचं वय किती दिलंय 5x बरोबर आहे की नाही, आणि स्वातीचं वय विचारलं 3x. मग थोडक्यात काय, हे आजच्या वयाचं गुणोत्तर आहे. ठीक आहे बघा. मग आणि प्रश्न नंबर कुठे विचारला तुम्हाला आजचं वय, मग प्रीतीचं जे आजचं वय असेल ना तर ते 5च्या पटीमध्ये असणार आहे. पण 5च्या पटीमधले पर्याय कुठले कुठले बघा, 5 त्रिक 15 आहे, 5×5 25 आहे, 5×8 40 आहे. म्हणजे 5 ने भाग जाणार 3 पर्याय, त्यामुळे आपल्याला हे सॉल्व्ह करावं लागतं. ठीक आहे, इथं उत्तर काय निघेल बघा, 25 आले आपलं. प्रीतीचं आजचं वय किती आहे तर 25, ऑप्शन नंबर 2. आणि पर्यायावरून जर जायचं असेल तर मग काय करावं लागतं तुम्हाला, त्यातलं एक एक वय पकडायचं. म्हणजे समजा इकडं बघा, इथं आपण समजा प्रीतीचं आजचं वय बघा 25 पकडलं तर काय म्हटले बघा, आजचं वय 25, समजा आजचं वय 15 पकडलं आपण, प्रत्येक पर्याय जर आपण घेतलो तर 7 वर्षानंतरच्या वयाला प्रीतीच्या कितीने भाग गेला पाहिजे बघा, 16 ने भाग गेला पाहिजे. मग थोडक्यात कसं बघा, समजा आता उत्तरावरून जायचं म्हणलं आपण, पहिला पर्याय काय पकडला आपण 15 वर्ष. प्रीतीचं आजचं वय किती आहे 15 वर्षे. ठीक आहे, 7 वर्षानंतरचं वय किती असेल बघा, 15 आणि 7 किती झाली 22. मग 22 ला 16 ने भाग जातोय का, नाही जाते. चला दुसरा पर्याय घ्या. मग प्रीतीचं आजचं वय 25 पकडलं आपण आणि 7 वर्षानंतर वय किती बघा, 25 आणि 7 झाली 32. मग 32 ला 16 ने भाग जातो का तर जातोय, मग आपलं उत्तर 25 असेल. चौथा पर्याय बघा कुठला, 40 बघा. 40 मध्ये आपण किती ऍड केलं, 7 ऍड केलं तर 47 येते. मग 47 ला 16 ने भाग जातो का तर नाही जाते. ठीक आहे, मग याचा बरोबर आपलं उत्तर काय निघते, ऑप्शन नंबर 2 पर्यावरून जर जायचं म्हटलं तर. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजावरचा प्रश्न आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, एका रकमेवर 2 वर्षाकरता 4% दराने मिळालेल्या चक्रवाढ व्याज व सरळ व्याज यातील फरक 8 रुपये आहे, तर ती रक्कम किती. काय म्हटले बघा, 2 वर्षाकरता. कधी पण लक्षात घ्या, 2 वर्षाकरता जर तुम्हाला सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज याचा जर फरक विचारला असेल तर शॉर्टकट मेथड काय असते बघा. समजा व्याजाचा दर आपला किती आहे बघा, व्याजाचा दर आपला 5%. ठीक आहे बघा, मग 5चा वर्ग किती असतो 25 असतो, बरोबर आहे की नाही. 5चा वर्ग झाला 25 बघा. मग फक्त काय करायचं बघा, 2 घरं अलीकडे 0 द्यायचं, 1 2 आणि इथं डॉट देऊन टाका. म्हणजे दोघांमधला जो फरक असतो ना तो 0.25% असतो. कशामधला, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजातला. ठीक आहे, आधी तुम्हाला कन्सेप्ट सांगतो बघा. आता पहिल्या वर्षाचे बघा सरळ व्याज जर पकडला आपण तर काय निघेल बघा, ते किती 4%. 100 रुपयाचं. ठीक आहे बघा, आता 100 रुपये पहिल्या वर्षी सरळ व्याज किती मिळेल बघा तुम्हाला, 4% 4 रुपये मिळेल. आणि दुसऱ्या वर्षी पण किती मिळेल बघा, 4 रुपये मिळेल. ठीक आहे बघा, चक्रवाढ व्याज जास्त बघा, लक्षात घ्या. चक्रवाढ व्याज पहिल्या वर्षी 4 रुपये मिळतं. ठीक आहे बघा, दुसऱ्या वर्षी काय असतं बघा, चक्रवाढ व्याज म्हणजेच काय, जे आपल्याला जे व्याज भरायचं होतं ते व्याज न भरल्यामुळं त्या व्याजावरती पण तेवढ्या टक्क्याने व्याज लागतं, त्याला म्हणतो आपण चक्रवाढ व्याज. म्हणजे थोडक्यात काय बघा,
ह्या 100 रुपये तुम्ही पहिल्या वर्षी सरळ व्याज 4 रुपये भरलं, दुसऱ्या वर्षी पण सरळ व्याज 4 रुपये भरलं. चक्रवाढ व्याजामध्ये कसं असतं बघा, 100 रुपयाचे पहिल्या वर्षी तुम्ही 4 रुपये भरले. आता दुसऱ्या वर्षी काय करायचं बघा, ह्या 100 रुपयाचे पण तुम्हाला 100 रुपयाला पण दुसऱ्या 4 रुपये व्याज लागेल. पण पहिल्या वर्षीचं जे 4 रुपये व्याज होतं आपलं, ते न भरल्यामुळं ह्याच्यावरती पण तुम्हाला परत 4% व्याज भरावं लागेल, म्हणजे ह्या 4 रुपयावरती पण. मग 4चा जो 4% असतो ना, तर तो किती असतो बघा, 4 चोक 16, 16 भागिले 100 केले काय निघते 0.16. म्हणजे ते काय निघेल बघा 0.16. दोघांमधल्या व्याजाचा फरक काय असतो, हाच असतो. कुठलंही बघा, तुम्हाला समजा आता म्हटलं 13% दराने 2 वर्ष सरळ व्याज चक्रवाढीला फरक किती, मग 13चा वर्ग किती असतो बघा 169. 2 घरं अलीकडे 1.69 हा झाला दोघांच्या व्याजातला फरक. 12चा असेल तर 12चा वर्ग झाला 144. सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजामध्ये 12% दराने व्याजातला फरक किती असेल तर बघा 144 मांडला आपण इथं 12चा वर्ग. 2 घरं अलीकडे टिंब द्या, हा झाला 1.44. दोघांमधल्या व्याजातल्या दरातला फरक 1.44% कशाच्या, मुद्दलीच्या. आता इथं तुम्हाला काय दिले बघा त्यांनी लक्षात घ्या बघा, सरळ चक्रवाढ व्याज व सरळ व्याज यातील फरक किती आहे बघा 8 रुपये. म्हणजेच काय 4% दराने बघा किती 8 रुपयाचा फरक आहे. टक्केवारीमध्ये किती 0.16%. बघा म्हणजे थोडक्यात काय 8 रुपये जे आहे ते किती आहे बघा, तर 0.16%. विचारले काय तर ती रक्कम कुठली, मग 100% रक्कम म्हणजे किती, एक्स. काय नाही तिरकस गुणाकार करायचं, काय एक्स बघा, हे न्यायला गुणायचं आणि हे न्यायला गुणायचं. एक्स गुणिले 0.16 बरोबर 100 गुणिले 8. 100 गुणिले 8. आता हा एक जागा ठेवा 0.16 बरोबरच्या पलीकडे टाका, म्हणजे काय होईल 100 गुणिले 8 भागिले काय नाही तिकडे 0.16. आता फक्त दशाचा हे जे काय तुम्हाला दशाचा अपूर्णांकामध्ये दिलेले ते पूर्णांकात करून घ्या. काय निघेल बघा इकडे 100 गुणिले 8 आहे भागिले काय येतं हे 16 पूर्णांकात द्या, 16 लिहून टाका. याचा अर्थ काय बघा, आपण छेदाला कितीने गुणलं, 16ला आपण 2 शून्य वाढवले, मग 100 ने गुणलं. मग छेदाला जर 2 शून्य वाढवलं तर अंशाला पण 2 शून्य वाढवा, इथं 2 शून्य वाढवून टाका, काही फरक पडत नाही. आणि आता बाद झालं काय निघेल माझ्याकडे मग 8 1 8, 8 दुने 16, परत बे 1 बे, बे पंचे 10, मग 50 गुणिले 100 केले काय निघते माझ्याकडे 5,000 रुपये. मग ती रक्कम कुठली असेल तर 5,000 रुपये. ठीक आहे. तर बघा थांबू आता आपण या ठिकाणी.